तर नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की तुमच्या आधार कार्डला कुठली बँक लिंक आहे आणि लिंक असणं का गरजेचं आहे. मित्रांनो, गव्हर्नमेंटच्या जे काही स्कीम असतात त्या स्कीमचे पैसे आपल्याला डीबीटी स्वरूपात आपल्या अकाउंटमध्ये पडतात. त्यासाठी आपल्याला आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे. मित्रांनो, इथं एक समजून घ्या, बँकेची केवायसी वेगळी आणि आधार कार्डला बँक लिंक असणं वेगळं, त्यालाच बँक सीडिंग असं म्हणतात. मित्रांनो, जर तुमच्या आधार कार्डला बँक लिंक नसेल तर तुमच्या गव्हर्नमेंटच्या स्कीमचे कुठलेही पैसे तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, तुमच्या अकाउंटला येऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आधारला बँक लिंक असणं किंवा बँक सीडिंग असणं गरजेचं असतं. जर तुम्ही बँक सीडिंग केली नाही तर ती कशी करायची, तसंच तुमच्या आधार कार्डला बँक सीडिंग आहे का नाही हे कसं शोधायचं, मित्रांनो फक्त 2 मिनिटात आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, जाणून घेऊया आपल्या आधार कार्डला कुठली बँक लिंक आहे. मित्रांनो, सर्वप्रथम गुगल क्रोम ओपन करा, त्यानंतर myAadhar.uidai.gov.in क्लिक करा. त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला वेबसाईट भेटेल माय आधार, त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर असा नवीन एक डॅशबोर्ड तुम्हाला समोर दिसेल. त्या डॅशबोर्डमध्ये बघा, सेकंड रो मध्ये बँक सेटिंग नावाचा ऑप्शन आहे. त्या बँक सेटिंग नावाच्या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका, त्यानंतर कॅप्चा भरा आणि लॉग इन विथ ओटीपी या बटनावर क्लिक करा. जसं तुम्ही लॉग इन विथ ओटीपी या बटनावर क्लिक कराल, तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल आणि तो ओटीपी टाकून तुम्ही प्रोसीड करा. मित्रांनो बघा, मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर, आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक ओटीपी येईल. ओटीपी इथं टाका आणि लॉग इन करा. जसं लॉग इन करा त्यानंतर तुम्हाला परत सेम डॅशबोर्ड दिसेल आणि तुमची बँक सेटिंग जे ऑप्शन आहे ते इकडं लेफ्ट साईडला आलेलं दिसेल. त्यानंतर पुन्हा बँक सेटिंग या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा, जसं तुम्ही क्लिक कराल तुम्हाला वरती मेसेज शो होईल, कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. मित्रांनो, हे बघा, तुम्हाला एक नोट आलेला आहे की तुमचं आधार बँक मॅपिंग हे यशस्वीरित्या पूर्ण झालेलं आहे. हे बघा, तुमच्या आधारचा शेवटचे 4 डिजिट दिसतील. त्यानंतर तुमची बँक, जी बँक तुमच्या आधारला लिंक आहे ती इथे समोर दिसेल. त्यानंतर तुमची बँक सीडिंग स्टेटस दिसेल. इथं ऍक्टिव्ह आलेलं आहे, ऍक्टिव्ह येऊन ग्रीन टिक दिसेल. जर इथं इनऍक्टिव्ह आलं, लक्षात द्या मित्रांनो, इथं जर इनऍक्टिव्ह आलं तर तुमच्या आधारला बँक लिंक नाही. तर जर तुमच्या इथं इनऍक्टिव्ह आलं तर जर तुमच्या इथं इनऍक्टिव्ह असं ऑप्शन आलं किंवा असं मेसेज शो झाला बँक सीडिंग स्टेटसच्या समोर, तर तुम्हाला ज्या बँकेला तुमचं आधार कार्ड सीड करायचं आहे, मॅपिंग करायचं आहे, त्या बँकेत जाऊन तुम्ही तुमचे आधार कार्डला बँक सीडिंग करून घ्या. 2-3 दिवसाचं ते बँक सीडिंग करतात, 2 ते 3 दिवसात साधारणतः लागतात. त्यानंतर जसंही तुम्ही बँक सीडिंग कराल आणि परत स्टेटस असाच पुन्हा चेक कराल, तेव्हा तुम्हाला इनऍक्टिव्हच्या जागी ऍक्टिव्ह झालेलं दिसेल. आता मी ज्याचं केलं त्याचं ऑलरेडी ऍक्टिव्ह आहे, त्यामुळं त्याचं ग्रीन टिक आलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आधारला बँक लिंक आहे का नाही किंवा बँक सीडिंग आहे का नाही किंवा बँक मॅपिंग आहे का नाही हे बघितलं. तर मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती आपणापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.